मित्रांनो नमस्कार. अलीकडेच एक बातमी तुम्ही ऐकली असेल. अगदी राष्ट्रीय मीडिया ज्याला आपण म्हणतो ना, नॅशनल मीडिया. या नॅशनल मीडियानेही बराच काळ चालवली होती ती बातमी. कारण काय आहे बातमीच्या चालवण्यामागचं, की अगदी वरच्या कोर्टांमधले जे न्यायाधीश असतात, त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल म्हणजे ते ज्या पद्धतीचं भ्रष्ट आचरण करत असतात. कारण हे सगळं ना सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या गोष्टी आहेत या. काही केसेस सुरू असतात आपल्या परिचयांच्या. मग ह्या सगळ्या केसेसची चर्चा होत असते तेव्हा आपण बऱ्याच असं ऐकलेलं आहे, की जज मॅनेज झाला होता. आता जज मॅनेज होतो म्हणजे जो न्यायाधीश असतो, ज्या न्यायाधीशाकडे आपण आपण न्याय मागायला जातो, न्यायासाठी झोळी पसरतो, तो न्यायाधीश तो न्यायाधीशही त्याच्या समोरच्या तराजूत पडणारं जे वजन आहे, मग ते नोटांच्या बंडलाचं असो, सोन्या-चांदीचं असो, की बऱ्याचदा वेगवेगळ्या आणखीन काही गोष्टी दिल्या जातात. त्या सगळ्या गोष्टींचं वजन हे पारडं जे आहे ना, ते असमान करत असतं. आणि जिथे ते पारडं झुकतं, तिथे हा न्याय झुकलेला असतो. आणि हे निव्वळ आपण ऐकून होतो. विश्वास बसत नव्हता. पण एका न्यायाधीशाच्या घरात ज्या नोटांच्या थप्प्या सापडल्या 500-500च्या आणि ही बंडलं अगदी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली म्हणून उघडकीस आला हा सगळा प्रकार. म्हणजे अग्निशमन दल जिथे पोचलं आग विझवायला आणि त्यांनी जेव्हा एक खोली उघडली तर त्या खोलीत ज्या पद्धतीनं ह्या नोटांच्या बंडलांनी उभी राहिलेली चळत होती, ती जळत असताना ती आग विझवण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यातून मग पुढे ईडी, सीबीआय आणि आय-टीने ह्या प्रकरणात लक्ष घालावं अशी परिस्थिती निर्माण झाली. पण गंमत बघा, तुम्ही ते प्रकरण घडून गेल्यानंतर त्या भ्रष्ट न्यायाधीशाचं मी नाव घेत नाहीये. त्या न्यायाधीशावर कुठली कायदेशीर कारवाई झाली, त्याला अटक झाली, त्याला कोणी साधा प्रश्न विचारला, की हे तुझ्या घरात घबाड सापडलंय, जे जळलंय, जळलेल्या नोटा कुठल्यातरी नाल्यात फेकून आलेत काही लोक. हे सगळं आलं कुठून? न्यायाधीशालाही उत्पन्नाच्या काही मर्यादा असतात. तो काही अमर्याद उत्पन्न मिळत नसतं त्याला. मग ही सगळी मालमत्ता आली कुठून? ही माया जमवली कशी? हा प्रश्न त्याला कुणी विचारला नाही. हे सगळं उघडकीस आल्यानंतर ते सगळं प्रकरण रफादफा करून त्या न्यायाधीशाची बदली केली गेली दुसऱ्या ठिकाणी. तिथे हा माणूस रुजूही झालाय. पण त्याच्यावर कोणी सुमोटो केस दाखल केलेली नाहीये. स्वयंप्रेरणेनं कुठला खटला दाखल केलेला नाही, कुठली याचिका दाखल झालेली नाही. पण आज महाराष्ट्रात एका धनदांडग्या आणि राजकीयदृष्ट्या बलाढ्य असलेल्या एखाद्या घराण्याच्या युवराजाला त्याच्या कुकर्मांबद्दल किंवा वाईट कृत्यांबद्दल कुणीतरी शिक्षा करायला निघालंय, सजा द्यायला निघालंय आणि ही सगळी कृत्य समाजापुढे आणण्याचा जो वारंवार प्रयत्न चालवलेला आहे, त्या प्रयत्नांमधल्या म्हणजे ते प्रयत्न करणारी जी टीम आहे, त्या टीममधल्या काही लोकांवर आज एक सुमोटो याचिका दाखल झालेली आहे. एक स्वयंप्रेरणेनं चालवला जाणारा खटला आज चालवला गेलेला आहे. आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. महाराष्ट्र हे राज्य आहे आणि या राज्यात सध्या बहुचर्चित असा जो काही एक विषय आपल्या समोर येतो, तो विषय म्हणजे दिशा सालियन, सुशांत सिंग यांचं जे काही खून आत्महत्या प्रकरण जे आहे आणि त्या प्रकरणात अडकलेला एक राजकीय युवराज आणि त्या सगळ्या गोष्टींना धसास लावण्यासाठी झटणारे ॲडव्होकेट निलेश ओझा आणि त्यांची टीम. आता या निलेश ओझांवरच एका न्यायाधीशांच्या जोडगोळीनं सुमोटो असा हा खटला दाखल केलेला आहे. का तर न्यायालयाची किंवा न्यायाधीशांची अवमानना झाली आहे, असं त्या याचिकेत म्हटलं गेलेलं आहे. हा खटला खरं तर हा जो विषय आहे तो खरं तर जुना आहे. म्हणजे ॲडव्होकेट निलेश ओझा यांच्यावर यापूर्वीही अशाच पद्धतीचं एक ॲलिगेशन केलं गेलं होतं आणि त्यानुसार कोर्टाची अवमानना झाली. हा विषय घेऊन तो खटला चालवला गेला आणि त्याला कुठेतरी स्थगिती मिळाली होती सुप्रीम कोर्टात. तोच खटला त्याचंच सगळं पूर्वलक्षी जे काही प्रभाव आहेत ते घेऊन आता ह्या खटल्यात हा जो खटला उभा राहतोय, दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलंय, त्यानंतर हा नव्याने उभा राहणारा खटला आणि त्या खटल्याच्या अनुषंगाने ॲडव्होकेट निलेश ओझा जे सातत्यानं पत्रकार परिषदा घेऊन या न्यायपालिकेला, पोलीस प्रशासनाला आणि राजकारणातल्या या बड्या धेंडांच्या
बिगडी औलाद जे आहेत, त्यांनी जे काही कांड करून ठेवलेत, ते सगळं उघड करण्याचा जो काही सपाटा लावला होता, पुराव्यासकट म्हणतोय मी. काही पुरावे सादर केले जात होते. त्यातून आता काय होणार पुढे? हा जो काही एक मोठा असा क्वेशन मार्क निर्माण झाला होता महाराष्ट्र जनतेसमोर. तो क्वेशन मार्क कसा धुसर व्हावा यासाठी जे काही प्रयत्न चालवले जात आहेत, त्या प्रयत्नातला हा पहिला भाग आहे. ॲडव्होकेट निलेश ओझा यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय. निलेश ओझा काहीसे वाहवत चालले होते. त्यांना जे मीडिया कव्हरेज मिळत होतं आणि मीडिया ज्या पद्धतीनं या केसकडे पूर्वी दुर्लक्ष करत होतं. तुम्ही हे अनुभवलेलं असेल. कारण ही केस काही नवीन नाहीये. आता या केसला 5 वर्ष होत आली. 5 वर्ष होईपर्यंत आजवर एक मेनस्ट्रीम मीडिया या सगळ्या गोष्टींकडं लक्षच देत नव्हता. हा जो काही खटला आहे, हा जो काही तथाकथित खून खटला म्हणा किंवा खुनाचं जे प्रकरण आहे, त्याला आत्महत्या दाखवलं जातंय. हा मीडियामध्ये जिवंत ठेवण्याचं काम कुणी केलं? कुठल्या YouTube चॅनल्सने केलं? हे तुमच्यासमोर आहेच. कुठल्याही मेनस्ट्रीम मीडियानं हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला नव्हता किंवा कधी निलेश ओझांच्या ऑफिसात जाऊन, कार्यालयात जाऊन त्यांचा एखादा तुकडा किंवा ज्याला आपण बाईट म्हणतो, तो बाईट कधी घेतला होता का? त्यांची अशी मॅरेथॉन मुलाखत वगैरे घेतली होती का? हे नेमकं प्रकरण काय कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता का? ज्या पद्धतीनं ते जे काही राजकारणी आहेत, त्यांची पापं झाकण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यासाठी ते जे काही त्यांच्या बाजूने घडत होतं, CBIनं न दिलेली क्लीन चिट, ती जेव्हा मागे हवा बाहेर निघाली, त्या हवेला पसरवण्याचं काम कोणी केलं? त्या मेनस्ट्रीम मीडियानं केलं. मेनस्ट्रीम मीडियामधलेच राजदीप सरदेसाई सारखे जे पत्रकार आहेत, त्या पत्रकारांनी रिया चक्रवर्ती, जी ह्या खटल्यांमधली मुख्य आरोपी ठरेल असं एकंदर चित्र आहे. जर सगळेच पुरावे जे निलेश ओझांकडे आहेत किंवा या सगळ्या मंडळींकडे आहेत, ते जर त्यांनी कोर्टासमोर सादर केले, तर या प्रकरणामध्ये हे सगळं खालचं एक्झिक्युशन जे करणारे होते ना, सचिन वाझे, परमवीर सिंग आणि यांच्यासोबत जी काही मंडळी थेट या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेली आहेत, त्यात रिया चक्रवर्ती एक फार मोठं नाव आहे. त्या रिया चक्रवर्तीची बेआबरू झाली, अशी त्या मुलाखतीतून एक संभावना निर्माण केली गेली, असं नेरेटिव्ह सेट केलं गेलं आणि ते करणारा होता राजदीप सरदेसाई. जे तरुण पत्रकार, या सगळ्या ज्येष्ठ पत्रकारांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपली पत्रकारिता सुरू करतात. पण हे पत्रकार किती विकले गेलेले आहेत एका चहाच्या प्याल्यात आणि 4 बिस्किटांच्या तुकड्यासाठी. पण ते कुणाला दिसत नाहीये. आज कुणीतरी सत्यासाठी झटतोय, कुणीतरी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करतोय, तर त्या लोकांना पुन्हा कुठल्यातरी कोंडीत अडकवणं हे एकमेव कारण, म्हणजे त्या न्यायाधीशांच्याकडून आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा फार कमी वाटते किंवा हे जे काय खंडपीठ आहे, ज्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे सुशांत सिंग आणि दिशा सालियनच्या खून खटल्याची, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणं थोडंसं कठीण वाटतंय किंवा त्यामागची काही कारणं ॲडव्होकेट निलेश ओझांनी मागच्या सुनावणीच्या वेळेला सादर केली होती. न्यायाधीशांचेही काही नातलग असतात. त्या नातलगांचे काही राजकीय हेवेदावे असू शकतात, राजकीय लागेबांधे असू शकतात आणि त्या लागेबांध्यांमधून, या सगळ्या संबंधांमधून न्यायपालिकेच्या निकालावरती प्रभाव टाकला जाऊ शकतो, परिणाम होऊ शकतो, हे कुणीही मान्य करेल. आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी आहेत, जे निकालांवर प्रभाव टाकणारे जे काही जे फॅक्टर्स आहेत. एका न्यायाधीशाच्या घरात सापडलेली एवढी प्रचंड रक्कम, त्यातली काही जवळपास अर्धी अधिक रोकड तर जळून गेली होती आग लागल्यामुळे. मग एवढं घबाड एखाद्या न्यायाधीशाच्या घरात सापडतं, त्याबद्दल चकार शब्दही न काढणारी मीडिया किंवा ही जी न्यायपालिका आहे, जी त्या न्यायाधीशाच्या विरोधात एखादा सुमोटो का दाखल करत नाही. पण इथे एक प्रामाणिक वकील, जो एका गरीब बापाला त्याच्या हकनाक जीव गमावलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करतोय, त्या वकिलालाही आता याच न्यायालयीन चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न या सुमोटो याचिकेतून केला जातोय असं मला वाटतंय. निलेश ओझांना घेरण्याचा प्रयत्न होतोय का? निलेश ओझांनी त्यांना जे काही मीडिया हाईप मिळालं, त्यांच्यासमोर जमा झालेल्या सगळ्या त्या बूमधाऱ्यांनी त्यांना सातत्यानं उकसवून बोलायला लावलं आणि
बऱ्याचदा त्यांनी त्यांच्याकडचे पुरावेही त्या सगळ्या एक प्रकारे मीडिया ट्रायलच सुरू होती आणि त्या ट्रायलमध्ये हे वकील म्हणून भांडतायत आणि हाही घ्या पुरावा, अशा पद्धतीने ते पुरावे सादर करतात, असंही मला कुठेतरी वाटत होतं. आणि ही सगळी गोष्ट कुठेतरी आता त्यांच्या विरोधात जाताना दिसते आणि त्याच अनुषंगानं त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय. पण हा प्रयत्न किती बायस आहे, हे जे काही चाललंय ते किती एकांगी एकतर्फी आहे, ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. न्यायपालिकेतलाच एक न्यायाधीश जो भ्रष्ट आहे आणि त्याने जमवलेली माया आपल्या डोळ्यासमोर असताना त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्याच्यावर कायदा त्याला कुठलाही बडगा दाखवत नाही. पण कायद्याकडे जो बडगा आहे, तो बडगा मात्र एखाद्या न्यायप्रिय आणि सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या वकिलाला कसा हा बडगा दाखवला जाऊ शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आपण पाहतोय. आज हा व्हिडिओ मी करेपर्यंत कदाचित ही सुमोटो सुनावणी झाली असेल. त्यातून काय सिद्ध होईल, साध्य होईल मला माहीत नाही. पण तोवर आपण वाट पाहूया, नेमकं काय बाहेर पडतं यातून. आणि यातून जे काही बाहेर येईल, त्यातून एक नवा मार्ग निश्चितच सापडणार आहे, याची मला खात्री आहे. तूर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.